नमस्कार. इकडे रवी आणि मीरा हे त्यांच्या बॉसला भेटायला आलेले असतात. तेव्हा रवीचे बॉस ते सर इंग्लिशमध्ये सर्व मीराला प्रश्न विचारत असतात. मीराला काही ते समजत नाही आणि मीरा काय बोलते हे त्यांना समजत नाही. तेव्हा ते म्हणतात, छे छे, यांना तर इंग्लिश भाषा येत नाही. मी काय सांगतोय ह्यांना तेच समजत नाही, तर हे माझं काम कसं करणार? नाही, मी तुम्हाला हे काम नाही देऊ शकत. तेव्हा मीराला वाईट वाटतं आणि मीरा तिथून जायला निघते. पुढे गेल्यावर मीरा थांबते आणि त्यांना म्हणते, मला जरा पाणी प्यायला मिळेल का? तेव्हा ते टेबलवर असलेल्या काचेच्या ग्लासात जे पाणी असतं ते मीराकडे पुढे करतात. तेव्हा मीरा म्हणते, नको, मला काचेच्या ग्लासमधून पियायची सवय नाही आहे, मला स्टीलचा ग्लास पाहिजे. तेव्हा ते सर भडकतात आणि म्हणतात, ग्लास काचेचा असला काय स्टीलचा असला काय, त्यात पाणीच असतं ना, आणि पाणी प्यायची मतलब आहे आपल्याला, आपली तहान भागली बा झाली. तेव्हा मीरा म्हणते, मी सुद्धा तुम्हाला हेच समजावते सर, मला इंग्रजी भाषा येते काय किंवा मराठी भाषा येते काय त्याचा काही संबंध नाही आहे. तुमचं फक्त डेकोरेशन झालं पाहिजे, मग मला कुठलीही भाषा येऊ दे ना. तुम्ही सांगाल तसंच डेकोरेशन मी करून द्यायला तयार आहे ना. मग डेकोरेशनशी मतलब आहे, तुमची वेळ पूर्ण झाली, झालं काम. तेव्हा त्या सरांना स्वतःची चूक समजते आणि ते मीराला म्हणतात, खरंच तुम्ही खूप भारी आहात, खूप माझे चांगले डोळे उघडलेत तुम्ही. रव्याला सुद्धा आपल्या वहिनीचा अभिमान वाटतो की वहिनीने छानपैकी सरांना समजावून त्यांच्याकडून ती ऑर्डर मिळवलेली असते. तेव्हा ते सर रवीला म्हणतात, ही ऑर्डर आता तुझ्या वहिनीलाच भेटली, घ्या तुम्ही ही ऑर्डर, मी देत आहे तुम्हाला. आणि पहिल्याच ऑर्डरचा ते चेक लिहून देतात आणि तो चेक बघून मीरा खूपच खुश होते. मीरा देवाचे आभार मानते आणि म्हणते, आता मी यांची गाडी दुरुस्त करू शकते. आनंदाने रवी आणि मीरा घरी येतात. त्यानंतर मीरा ही बाजारात येते. तेव्हा तिथे सत्या तिला भेटतो आणि दोघंही बोलत असतात. तेव्हा सत्या म्हणतो, चल धूमकेतू, इथे जवळच गॅरेज आहे, जाऊन माझी गाडी बघून येऊया, एकदा बघून तर येतो, नजर टाकून येऊया. आता मीराला धक्काच बसतो, कारण मीरा म्हणते, यांनी जर गाडी रिपेअर करताना बघितली तर पूर्ण वाट लागेल. तेव्हा मीरा म्हणते, नको, कशाला, मला खूप घरात कामं आहेत, चला आपण घरी जाऊया. तेव्हा सत्या म्हणतो, थांब ग धूमकेतू, किती असा वेळ लागतोय, 5 मिनिटात येऊ जाऊन, चल पटकन. आणि दोघंही येतात. गॅरेजमध्ये येतात तर सत्या बघतो तर काय, त्याच्या गाडीला दुसराच माणूस रिपेअर करतोय. आता मात्र सत्याला धक्का बसतो. सत्या म्हणतो, ही माझी गाडी आणि हा कोण माणूस रिपेअर करतोय? आता सत्याला खूपच राग आलेला असतो. सत्या पुढे येतो आणि जोरात त्या माणसाला ओरडतो. तेव्हा तो माणूस घाबरतो. सत्या त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या गाडीला हात लावायची? कोणी सांगितलं होतं माझ्या गाडीला हात लावायला? तेव्हा तो लगेच माणूस मीराकडे बोट दाखवतो. आता मात्र सत्याला धक्काच बसतो. मीराने, धूमकेतूने सांगितलं होतं या गाडीला माझ्या हात लावायला? आता सत्या खूपच चिडलेला आहे. तर आता चिडलेल्या सत्याला मीरा कशी शांत करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.